आपल्याला सतत रात्री जागरण करणारी मंडळी भरपूर सध्या बघायला मिळतात. म्हणजे कामानिमित्त असेल किंवा विनाकारण म्हणजे संध्याकाळी रात्री झोपल्यानंतर बेडवरती गेलं की मग ते सतत मोबाईलमध्ये किंवा नवीन आता ओ-टी-टी माध्यमामध्ये सध्या वेगवेगळ्या सीरियल्स बघण्यामध्ये रात्री 2 वाजतात, 3 वाजतात, काही कळत नाही. मग सकाळी उठून माणूस लगेच कामाला आपल्या दररोजच्या नित्यनेमाला लागतो. तर आता सतत जेव्हा असं होतं, कधीतरी असं जर जागरण झालं तर त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु सतत जेव्हा जागरण होतात, त्यावेळेस त्याचे भयंकर दुष्परिणाम आपल्या शरीरावरती बघायला मिळतात. म्हणजे पार अगदी डोळ्यांच्या वरती दुष्परिणाम बघण्यापासून ते मनावरती, हृदयावरती, आपल्या पचनावरती, त्यानंतर आपलं मेंटल इरिटेशन प्रचंड प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होतं. सतत चिडचिड व्हायला सुरुवात होते. डोळ्यांचे विकार तर वेगवेगळ्या प्रकारचे होतात. ते वेगळे डोळे कोरडेपणा असेल, ग्लोकोमा असेल, यासारख्या मोठ्या विकारांपर्यंत त्याचं प्रकरण जाऊ शकतं. आणि मग रात्री जागरण केल्यानंतर शरीरातलं जे सगळं हे चक्र आहे ते बिघडतं आणि मग त्याच्या अनुषंगाने वेगवेगळे विकार होतात. आणि एवढं छोटंसं कारण असून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आयुर्वेद मात्र याच्यामध्ये प्रचंड विचार करतो. म्हणजे निद्रा किंवा झोप ही इतकी महत्त्वाची सांगितलं आहे, की निद्रा म्हणजे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य त्रय उपस्तंभ असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे ज्याची निद्रा म्हणजे आपल्याला जर आरोग्य चांगलं राहायचं असेल, तर आहार व्यवस्थित पाहिजे, निद्रा व्यवस्थित पाहिजे आणि ब्रह्मचर्याचं व्यवस्थित पालन करणं अपेक्षित आहे. म्हणजे निद्रेची व्याख्या सांगत असताना यदा तू मनसी क्लांते कर्मात्माने क्लमन्विताहार विषयोभिनिवर्तन्ते तदा स्वपती मानवः. म्हणजे जेव्हा कसं होतं, की यदा तू मनसी क्लांती मन जेव्हा थकतं काम करून किंवा विचार करून, कर्मात्माने क्लमन्वितः कर्माने स्वक्लमन्वित होतं आणि विषयाभिनी वर्धनते म्हणजे स्वतःच्या विषयापासून परावृत्त होतं आणि तदा स्वपती मानव तेव्हा मानवाला झोप येते. आणि मग आपण काय करतो जागरण करताना, आता ठीक आहे एखाद्याचं काम समजा रात्री नाईट ड्युटी असेल, तर त्याचं एक वेळ जागरण ठीक आहे. त्याच्यासाठी सुद्धा नियम सांगितलेले आहेत. तर सतत रात्री जागरण केल्यामुळं अशा व्यक्तींमध्ये वाताचे विकार आणि पित्ताचे विकार हे वाढायला सुरुवात होतात. तर यानं आपल्या जवळच्या वैद्यांना दाखवून त्याच्यावरती वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. कारण सध्या जर आपण बघतोय, की हृदयाच्या विकारांमध्ये सुद्धा याचा दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. हृदयाचे विकार वाढतात, हार्ट अटॅक्स वगैरे येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे विनाकारण रात्री जागरण कुठलंही गप्पा मारण्याच्या निमित्ताने असू देत, सतत गप्पा मारण्याच्या निमित्तानं असू देत, नाईट ड्युटीच्या माध्यमातून असू देत. तर हे सगळं जे आहे ते टाळलं पाहिजे किंवा त्याच्यावरती मग दिवसा दुपारी जेवायच्या अगोदर 1 तासभर किंवा 2 तास म्हणजे रात्री जेवढं जागरण होईल त्याच्या निम्म्या वेळेची झोप घेतली पाहिजे. तेव्हा मग शरीर स्वस्थ राहतं. आलं लक्षात? आणि त्या संदर्भामध्ये जर आपल्याला इतर काही शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही त्याची उत्तरे नक्की देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.